कॉलेजच्या जीएसटी इलेक्शन लढायचा निर्णय घेतला। मी आजच जाऊन उमेदवारीचा अर्ज भरणार आहे। पर म्हणजे मला जरा शंका आहे की मी जे काय करतोय ते बरोबर आहे का। म्हणजे बघा की मी गावातली पोर, त्यात गरीब घरातली। तसं बाकीच्या उमेदवारांसारखं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठं असं काय गिफ्ट किंवा काय द्यायला माझ्याकडे खरंच काय नाही। मी फक्त देऊ शकतोय ते म्हणजे माझा चांगुलपणा। मग आता तुम्हीच सांगा, मी कॉलेजच्या निवडणुकीला उभारू की नको? हो कमळी, तू जरूर निवडणुकीला उभी राहा। बाळा, तुझ्यात जे आहे ना ते इतर कोणातच नाहीये। तू खूप हिम्मतवाली मुलगी आहेस आणि तू गरीब आहेस असं का म्हणतेस? तुला तर माहिती आहे, श्रीमंती ही फक्त पैशाची नसते, मनाची असते। आणि त्या बाबतीत तर तू अख्ख्या कॉलेजमध्ये खूप श्रीमंत आहेस। माझी खात्री आहे तू निवडून आलीस ना जीएस म्हणून की तू विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करशील, त्यांनाच मदत करशील। आता कसं सांगू हिला की स्वतःला गरीब समजणारी कमळी तीच तर या सगळ्या संपत्तीची मालकीण आहे। अगं, तू माझी नात आहेस, महाजन कुटुंबाची वारस आहेस। कसं सांगू तिला? तिच्यासाठीच तर आज मी खीर केली आहे। तिला ती भरवते आणि मग ही बातमी सांगते। आजी, अहो काय झालं, कुठं हरवलात? नाही अगं, हे मी ना आज छानपैकी खीर केली आणि ती मला तुला माझ्या हाताने भरवायची। खीर चालतंय की? सुजाताताई, आणा बरं खीर लवकर। अरे वा, भरव भरव, अगं भरव। स्वतःच्या नातीचं शेवटचं तिकीट स्वतःच्या हातानेच काढ। ते ना आजी, आज खीर म्हणजे काही स्पेशल आहे काय? अगं तुझ्यासाठीच तर केली मी। माझ्यासाठी? आज काय असं खास आहे? फार प्रश्न पडतात बाई तुला। आता निमूटपणे खीर खा आधी, मग कळेल तुला काय स्पेशल आहे ते। हा, आई शप्पथ, शेवयाची खीर, नादच खुळा, मला तर लय आवडते अहो। सॉरी आजी, अहो मला शेवयाची खीर लय आवडते बघा। हो ना, मला वाटलंच होतं। मी भरवते तुला। खा खा कमळे, खा, पोटभर खा। तुझ्या आजीची आणि तुझी पहिली आणि शेवटची भेट आहे ही। तोंड गोड करूनच तुझी आजी तुझ्या मरणाचं तिकीट काढते। चला, नॉन स्टॉप बस, शेवटचा स्टॉप डायरेक्ट स्वर्ग। आई तुळसाई, अंगावर पाल पडली म्हणजे अपशकुन झाला असा समज आहे। मोठी माणसं अशीच सांगायची, म्हणजे आत्ता जो अपशकुन झाला तो। अरे देवा, आई नक्की माझी कमळी कोणत्या तरी संकटात आहे, नाहीतर तिच्यावर कोणत्या तरी संकट येणार आहे। आई तुळसाई, माझ्या पोरीचं रक्षण कर आई, तिला या संकटात वाचव। माझी कमळी शिक्षणासाठी हट्ट करून मला न सांगता मुंबईला गेली, पण मी आता ते समज मान्य केलंय। आता जर का तिच्यावर कोणतं संकट येणार असेल ना, तर तिला त्या संकटात वाचव ग आई, माझा विश्वास आहे
तू माझ्या पोरीचं रक्षण करशील करशील नाही. तू माझ्या पोरीवर लक्ष ठेव आई, माझ्या पोरीला वाच. ही गावछाप कमळीच हिची नात आहे हे जर आधी कळलं असतं तर अरे तर काय तर तिला कधीच मारून टाकलं असतं. पण असो 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 आता या म्हातारीनं इतकी वर्ष जिची वाट बघत सुरत काढलेले आता तिला स्वतःच्या हातानेच मारते. मज्जा नाही का? ए म्हातारे, आता आयुष्यभर रडायचंय तुला. नातीला मारल्याच्या पश्चातापात रडायचंय, नुसतं रडायचंय. आई तुळजाई, माझ्या पोरीला संकटातून सुखरूप बाहेर काढायची जिम्मेदारी तुझीच आहे. जर तिच्यावर काही संकट येणार असेल ना तर ते संकट माझ्यावर येऊ दे. माझं जे काय व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या पोरीचं रक्षण कर आई. माझ्या पोरीचं रक्षण. अरे देवा, आता हे काय? 4 वाजायला अजून 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि या सगळ्या मुली इथे आल्या. गुरुजी तर म्हणाले होते की दुपारी 3 ते 4 या दरम्यान माझी मोठी नात घरात येणार. मग कमळीच माझी नात आहे की या मुलींमध्ये सुद्धा कोणीतरी माझी नात असू शकते? आई, अजून 3:45 वाजले नाहीयेत आणि एवढ्या मुली आल्यात. मग आता या म्हातारीची नात ही कमळीच आहे की या मुलींमध्ये कोणी आहे? कसं कळणार? आई तुळजाभवानी, अगं कसली परीक्षा घेतेस ही? आता कोण आहे माझी नात हे कसं ओळखू मी? सरू, अगं येडीबिडी झालीस की काय? अगं काय करायले असे? अगं वर्षे, माझ्या कमळीवर कोणतरी संकट येणार आहे म्हणून मी. अगं सरू, तुला कितींदा सांगितलं आपल्या कमळीला काय बी होणार नाही. अगं आपल्या कमळीवर किती बी संकट आली तर हिमतीने लढणारी पोर आहे. अगं तू आणि आबासने तसं वाढवलंय ना तिला. अगं मग कशाला काळजी करायलास? आणि आपला बंड्या गेलाय ना मुंबईला. अगं सरू, अगं देवावर आणि कमळीवर विश्वास ठेव. अगं तुझं सगळं ठीक करेल. अगं नको काळजी करूस. कशी काळजी नको करू वर्षे? जोपर्यंत मला माझ्या कमळीबद्दल काही चांगलं ऐकायला येत नाही, मला तिची ख्याली खुशाली समजत नाही, तोपर्यंत मी काळजी कशी नको करू? तू सांग ना. मला तर काय करावं काय बी कळायला झालं वर्षे.